आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध माधवराव घाडगे. 13 कोटी रुपयांच्या रस्ते कामाचे उद्घाटन. शिरोळ तालुका हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रस्ता, गटर्स यासारख्या पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करीत असून शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी केले. चिंचवाड व टाकळीवाडी अकिवाट येथील 13 कोटी रुपयांच्या रस्ता रुंदीकरण कामाचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री घाडगे म्हणाले, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून नवीन मंजूर झालेला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 123 मधील चिंचवाड ते दत्त कारखाना पहिला स्टॉप या मार्गावरील 5.5 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 8 कोटी रुपये तसेच अकिवाट टेक ते बाळूमामा मंदिर कमाणीपर्यंत 2.5 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरणासाठी 5 कोटी असे एकूण 13 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यानंतर इतर वेळी रस्त्यावरील होणारी वाहनांची वर्दळ, अवजड व इतर वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता मोठ्या रस्त्यांची गरज यामुळे पूर्ण होणार आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, शिरोळ भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, शिरोळचे नगरसेवक संभाजी भोसले, श्रीवर्धन माने देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुदर्शन ककडे, अजित चौगले, गुरुदत्तचे संचालक बबन चौगले, शिवाजीराव माने देशमुख, शिवाजी सांगले, अण्णासाहेब पवार, धोंडीराम नागणे, चिंचवाडचे सरपंच जालिंदर ठोंके, उपसरपंच बाबासो चौगले, अकिवाडचे सरपंच वंदना पाटील, उपसरपंच प्रकाश रायनाडे, टाकळीवाडीचे सरपंच मंगल बिरनगे, उपसरपंच प्रमिला आवटे, चिंचवाडचे माजी उपसरपंच विठ्ठल घाडगे, टाकळीवाडीचे माजी सरपंच बाबासाहेब वनकोरे, तुकाराम चिगरे, रमेश बिरनगे, कुशालाबा कांबळे, सुरेश सासने, अकिवाट टाकळीवाडीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार राजेंद्र चव्हाण यांनी मानले.